अमरावती जिल्हास्तरीय रुग्णालयातील अग्निकांडानंतर आमदार रवी राणा यांनी घटनास्थळाची पाहणी केली। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत व्हेंटिलेटर कंपनीवर गुन्हा दाखल करून ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे। रुग्णालयांसह संपूर्ण महाराष्ट्रातील फायर सेफ्टी व्यवस्थेचे ऑडिट करण्याची गरज असल्याचं राणा म्हणाले। दरम्यान संकटाच्या काळात राजकारण करू नये, डफरीन रुग्णालयाच्या घटनेला राजकीय अड्डा बनवू नये, राजकारणासाठी पुढे खुले मैदान आहे, त्यासाठी आपण लढू असा इशारा सुद्धा रवी राणा यांनी दिलाय। आणि गेली काय नेमकं पाणीच आढळलेलं आहे? नाही, अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला सुद्धा मोठ्या प्रमाणात वेदना देणारी घटना आहे आणि वेदना ह्या न भरणाऱ्या वेदना आहे। एका आईचं बाळ 2-3 दिवसही जन्म झाल्यानंतर ते आपल्यासोबत ठेवू शकली नाही। एका आईने आपल्या बाळाला गमावलेलं आहे आणि ज्या व्हेंटिलेटरला आग लागली, फायर ब्रिगेडच्या ज्या त्रुट्या होत्या, याच्यामध्ये आज जी कमिटी मुख्यमंत्री महोदयांनी बसवलेली आहे, ज्या अमरावतीचे पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी तातडीचे आदेश दिलेले आहे, त्या कमिटीच्या माध्यमातून जेही समोर येईल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल। ज्या कंपनीचे व्हेंटिलेटर होते त्या कंपनीवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याला महाराष्ट्रामध्ये ब्लॅकलिस्टच केलं पाहिजे आणि त्यासोबत या जिल्ह्यामध्ये जेवढे फायर ब्रिगेडचे इक्विपमेंट लागलेले आहे आणि फायर ब्रिगेडची जी जबाबदारी या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे एजन्सी पाहत असेल, मला असं वाटते फायर ब्रिगेड ऑडिट हे सगळं ऑफिसेस असो, डफरीन हॉस्पिटल आहे, इरविन आहे, शासकीय कार्यालय आहे किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी त्याची तपासणी केली पाहिजे। आज ही घटना आपल्याला शिकवत आहे की अशा प्रकारचं लापरवाही केल्यामुळं मोठी दुर्घटना होऊ शकते आणि ती दुर्घटना आपण डफरीनमध्ये पाहिलेली आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चीफ सेक्रेटरीची सुद्धा या सगळ्या प्रक्रियेवर वॉच आहे, म्हणून राज्य सरकार संपूर्णपणे गंभीरतेने या घटनेकडे पाहत आहे आणि या घटनेपासून निश्चितच संपूर्ण राज्याचं फायर ब्रिगेड ऑडिट होईल, मोठ्या प्रमाणात आरोग्य यंत्रणा सज्ज होईल। ज्या ज्या विभागामध्ये इमर्जन्सी अनेक घटना होतात त्याकडे गांभीर्यानं पाहायला जाईल, म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः याच्यामध्ये गांभीर आहे आणि लक्ष देत आहे। सगळ्या गोष्टीवर जेव्हा एखादी घटना होते, सगळे मिळून जेव्हा एकत्र दुःख आपण या संकटाचा सामना करतो, तर मला सगळ्यांना सांगणं आहे की डफरीनला राजकीय अड्डा बनवू नका। या डफरीन हॉस्पिटल हे आपल्या अमरावती जिल्ह्याचं गोरगरिबांचा जीव वाचवण्याचं एक मंदिर आहे। त्या ठिकाणी आपण सगळे लोक इलाज करतो आणि या हॉस्पिटलमध्ये जी घटना झाली आहे ती अत्यंत संवेदनशील आहे, अत्यंत दुःखद घटना आहे। याच्यामध्ये राजकारण करून कुठेही राजकीय अड्डा बनवण्याचा प्रयत्न डफरीनला करू नका, ही माझं राजकीय सगळ्या नेत्यांना माझा सल्ला आहे। बाकी राजकारणासाठी खुले मैदानं बाकीचे आहे, त्या मैदानात आपण लढू, पण या ठिकाणी राजकीय अड्डा बनवू नका, हे सगळ्या नेत्यांना माझं आव्हान आहे।